शालोम सर्वांना. आजपासून आपण नीतिसूत्रातील 5 प्रकारचे मूर्ख, आणखीन इब्री भाषेनुसार मूर्खपणाचे चार स्तर कोणते आहेत हे पाहणार आहोत. बायबलच्या मूळ इब्री भाषेत मूर्ख या शब्दासाठी प्रामुख्याने 4 वेगळे शब्द वापरले आहेत. आपण जेव्हा मराठीत फक्त मूर्ख हा एकच शब्द वाचतो, तेव्हा मूळ इब्री भाषेत त्याचे वेगवेगळे स्तर आणि अर्थ दडलेले असतात. मूर्खपणाचे हे इब्री शब्द आणि त्याचे अर्थ समजून घेतल्यास हा विषय अधिक सखोलपणे स्पष्ट होते. पहिला प्रकार आहे पेथी. याला भोळा किंवा अज्ञानी मूर्ख असं म्हणतात. हा मूर्खपणाचा पहिला स्तर आहे. याचा अर्थ असा माणूस जो मनाचा मोकळा किंवा अगदीच भोळा आहे, ज्याला कशाचेही ज्ञान नाही आणि जो कोणाच्याही बोलण्यावर सहज विश्वास ठेवतो, जो चांगल्या आणि वाईट गोष्टीमधील फरक ओळखू शकत नाही. त्याला योग्य दिशा दाखवली तर तो सुधारू शकतो, पण मार्गदर्शक मिळाले नाही तर तो चुकीच्याही मार्गाला लागू शकतो. नीतिसूत्र 14 अध्याय आणि 15 वचन हे सांगते की पेती म्हणजे भोळा मनुष्य प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतो, पण शहाणा मनुष्य जपून पाऊल टाकतो. 1:22 मध्ये असं सांगितले की अहो भोळ्यांनो, तुमचे भोळेपण तुम्हाला कोटवत आवडणार. नीती 22:3 मध्ये देखील असं म्हटलं आहे की चतुर मनुष्य अरिष्ट येताना पाहून लपतो, भोळे पुढे जातात आणि हानी पावतात. याचा निष्कर्ष असा आहे की जो प्रत्येक गोष्टीवर विचार न करता विश्वास ठेवतो तो सहज फसतो, पण शहाणा मनुष्य देवाचे वचन आणि सत्य तपासून पाहतो. परमेश्वर तुम्हाला शहाण्या माणसासारखं करो. देव तुम्हाला कृपा देव. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.